इंटेक्स्ट क्वेश्चन सोडवत असताना आपण इंटेक्स्ट क्वेश्चन आता पुढे जातील. आज मध्ये इंटेक्स्ट क्वेश्चन मध्ये 294 मध्ये एक हायड्रोजन बॉन्डिंग विषयीचा कन्सेप्ट आहे. तर तो क्वेश्चन घेण्याच्या ऐवजी फिजिकल प्रॉपर्टी मधला मी एक पार्ट जो आहे बेसिसिटी ऑफ अमाइन्सचा हा भाग पूर्ण एक्सप्लेन केलेला होता. इंडक्टिव्ह इफेक्ट, ग्राउंडिंग इफेक्ट, सॉल्वेशन इफेक्ट. आज एक इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या सहाय्याने बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट मध्ये कुणाचा जास्त कुणाचा कमी हा एक पॉइंट आहे. पण हा पॉइंट काय असा साधा नाही. म्हणून आता मी काय करतोय, हा क्वेश्चन घेण्याच्या ऐवजी एक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे मला. आणि हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, हायड्रोजन बॉन्ड. पण हायड्रोजन बॉन्ड जाण्याच्या पूर्वी आपण आज मी तुम्हाला सर्व कन्सेप्च्युअल पार्ट जेवढे आहेत हे एक्सप्लेन करतो, अलॉंग विथ काही टर्मिनॉलॉजीज सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. तर हा भाग सांगत असताना काय झालं, हायड्रोजन बॉन्ड रिलेटेड भाग आपण देत असताना एक पहिला भाग झाला की समजा आपण Na 2,8,1 आणि Cl 2,8,7 ऑक्टेट थेअरीनुसार याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जर दिला तर हा स्टेबल होऊ शकत होता. म्हणून Na ने एक इलेक्ट्रॉन याला दिला आणि अशा पद्धतीने काय झालं की Na च्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, Cl च्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज आला. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे असतो, दोन अपोजिट चार्ज मध्ये असतो. अशा वेळेला हे दोघांनी हे जोडल्या गेले, हे आयन होते आणि हे आयन जोडल्या कारणानं इथे जो बॉन्ड तयार झाला हा आयोनिक बॉन्ड. हायड्रोजन बॉन्डला जात असताना थोडी पार्श्वभूमी घेऊ ना आपण. तर समजा काय झालं की हा Cl होता, हा 2,8,7, हा दुसरा Cl आला 2,8,7. आता इथे वर व्याख्या काय केली, द बॉन्ड फॉर्म्ड बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एटम टू अनदर एटम. मग हा आयोनिक बॉन्ड झाला. मग आता ट्रान्सफर करायला याचा इलेक्ट्रॉन याला ट्रान्सफर केला तर याला 8 होतील, पण याला 6च राहतील ना. आणि ह्यानं याला केले तर त्याला 6 याला 8 होतील, म्हणजे दोघं सॅटिस्फाय होत नाहीयेत. मग आता करायचं काय, अशा वेळेला यांनी काय केलं, हा पर्याय निवडला. पहा व्यवस्थित, हा Cl, हा Cl, या Cl चे 7 इलेक्ट्रॉन, या Cl चे 7 इलेक्ट्रॉन हे इकडे. मग त्याने काय केलं, एक एक इलेक्ट्रॉनची भागीदारी केली आणि मग सांगितलं आपण द बॉन्ड फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज कोव्हॅलंट बॉन्ड. मग इथं शेअरिंग आहे, शेअरिंग होत असताना ते दूर नाही आहे ना. हा कन्सेप्ट लक्षात घ्या, हे ओव्हरलॅप आहे. द कमिंग ऑफ वन ऑर्बिटल ओव्हर द अनदर ऑर्बिटल इज नोन एज ओव्हरलॅप. आणि मग तयार झाला कोव्हॅलंट बॉन्ड. आता याच्यासाठी मला कन्सेप्ट काय शिकवावा लागतो, जो इथं पण मला वापरायचा आहे, इलेक्ट्रो, इथं लिहितो इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. हा व्यवस्थित लक्ष द्या, 2 मिनिटं झाले आपलं. समजा याला असं वाटलं की बी सोबत आपण एक बॉन्ड तयार करावा, तर मग दोघांनी काय ठरवलं, बाबा माझा एक इलेक्ट्रॉन आणि तुझा एक इलेक्ट्रॉन, हा झाला बॉन्ड. पण बॉन्ड झाल्याच्या नंतर याला काय वाटायला लागलं, ते दोन्ही इलेक्ट्रॉन माझ्याकडेच यावे आणि बी ला वाटायला लागलं दोन्ही इलेक्ट्रॉन्स माझ्याकडे यावे. मग अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्ट्रॉनची पेअर ओढण्याचा प्रयत्न करतात. ओढण्याचा प्रयत्न म्हणजे टेंडन्सी कोणाची, ॲटमची. काय करायला, इलेक्ट्रॉनच्या पेअरला ओढायले. आपण काय म्हणणार, द टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज नोन एज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. शेअर्ड केलेल्या बॉन्ड मधून इलेक्ट्रॉनची पेअर आपल्याला यावी असं वाटणं म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. आता कोव्हॅलंट बॉन्डचं वैशिष्ट्य काय असतं, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सारखी असेल तर कोव्हॅलंट बॉन्ड तयार. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला डिफरन्स खूप जास्त असेल तर आयोनिक बॉन्ड तयार. विशेष बघा, सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप कमी आहे कारण तो मेटल आहे. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे कारण तो नॉन मेटल आहे. असा हा भाग आज एक्सप्लेन केला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, हायड्रोजन बॉन्डकडे जायचं. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सांगत असताना एक प्रामुख्यानं लक्षात ठेवा, मी पूर्ण कन्सेप्ट हे व्यवस्थित वाटल्यास पाहून घ्यायचं नंतर. हा पूर्ण कन्सेप्ट जो आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केल्याशिवाय पुढे जात नाही. मला हायड्रोजन बॉन्डला जाण्याच्या पूर्वी पिरियोडिक टेबल मध्ये हा 18 आहे, हा 17 आहे, हा 16 आहे, हा 15 आहे. हे पी ब्लॉक मध्ये जुन्या सिलेबस मध्ये आपल्याला ग्रुप होते, यापैकी 15 हा आता कटला, हा 11वीला गेला. यामध्ये वैशिष्ट्य जर तुम्हाला पाहिलं
तुम्ही नायट्रोजन पासून सुरुवात होते 15व्याची, ऑक्सिजन पासून सुरुवात होते 16व्याची आणि फ्लोरीन पासून सुरुवात होते 17व्याची आणि मग 18व्याला गेला तर निऑन. पण आपल्याला 18व्याचं काही देणं घेणं नाही, कारण 18वा कसा आहे, इनर्ट गॅसेसचा ग्रुप आहे. मग तिथं एक अपवाद येतो हेलियम. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रेप्टॉन, झेनॉन, रेडॉन हा 18वा ग्रुप आहे. आपण पी ब्लॉक मध्ये अभ्यास करूया. 17व्यात कोण येतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टर. 16व्यात कोण येतो, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. 15व्यात कोण येतं, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ. मग याचा आपल्याला बाकी देणं घेणं नाही, पण आपण तसा विचार केला तर तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट लक्षात ठेवा. हे जे तिघ आहेत, निसर्गामध्ये किती मूलद्रव्ये आढळतात, 92. सुरुवात कुठून होते, हायड्रोजन, शेवट कुठं झाला, युरॅनियम. यामध्ये 83 नंबरच्या बिस्मथच्या नंतरचे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. हा कन्सेप्ट आपण पाहिला. पण एक लक्षात ठेवा, 92 निसर्गतः आढळणाऱ्या मूलद्रव्यामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे, ही फ्लोरीनची. याच्यापेक्षा जास्त कुणाचीही नाही. त्याच्यासोबत लक्षात ठेवायचं, त्याच्यापेक्षा कमी कोणाची, ऑक्सिजन, त्याच्यापेक्षा कमी नायट्रोजन. आणि म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला तुम्ही मेकॅनिझमला 3च पॉईंट लक्षात ठेवा. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम हे तिघ आहेत. बरं, त्यांची पोझिशन पण लक्षात ठेवा ना. 15व्याचा पहिला, 16व्याचा पहिला, 17व्याचा पहिला, हा झाला भाग. आता मी एवढं शिकवलं, आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि जास्त असणारे, याचा काय संबंध आहे, त्याच्याशिवाय हायड्रोजन बॉन्डच कळणार नाही तुम्हाला. आता एक लक्षात घ्या, हायड्रोजन बॉन्डचं वैशिष्ट्य असं आहे, जसं की आपण आयोनिक कोव्हॅलंट केला आणि मध्ये आपण एका बेसिक नेचर मध्ये आपण शिकवलं की द बॉन्ड फॉर्म्ड बाय द कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम इज नोन एज अ कोऑर्डिनेट. आता कोण आला, हायड्रोजन. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन लक्षात घ्या. हायड्रोजन कसा असतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. इट इज हॅव्हिंग ॲफिनिटी फॉर द इलेक्ट्रॉन. त्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे असतात. आणि जर का सिंपल भाषेमध्ये सांगायला, एकदम हायड्रोजन बॉन्डचं क्लस्टर एक्सप्लेन करणार नाहीये, सिंपल भाषेमध्ये जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये या तिघांसोबत जर का हायड्रोजन जोडलेला असेल, कंडिशन लक्षात घ्या, तरच तुम्हाला हायड्रोजन बॉन्ड त्या कंपाऊंड मध्ये पाहायला मिळेल, अन्यथा मिळणार नाही. काय सांगितलं मी, हे तीन म्हणजे नुसते ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कसं असतं, ऑक्सिजन असतो, सल्फर असतो, हायड्रोजन असतो, कार्बन असतो, नायट्रोजन असतो. मग याच्यामध्ये काय झालं, जर या तिघांना डायरेक्ट हायड्रोजन जोडलेला असेल, असं का बरं होतं, मी आता काय सांगितलं की जसं की समजा हा H आणि F आहे, हा H आणि F, एक सिंपल कन्सेप्ट. या दोघांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार झाला. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे, इतकी जास्त आहे की तसं इलेक्ट्रॉन ओढायला. नेचर लक्षात घ्या, त्याचं इलेक्ट्रॉन ओढल्यामुळे काय झालं, मध्यभागापासून ती इलेक्ट्रॉनची पेर कोणाकडे सरकली, फ्लोरीन. मग पूर्ण गेली का, नाही. मग अर्धवट गेल्यामुळे पार्शियल निगेटिव्ह चार्ज जो आहे हा फ्लोरीनवर आला. बरं, इलेक्ट्रॉन हायड्रोजन पासून पुढे सरकल्यामुळे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज कोणावर आला, हायड्रोजनवर आला. आता फिजिक्स म्हणजे जसे साऊथ आणि नॉर्थ हे पोल आहेत, तसे आपल्याकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे पोल्स आहेत. अशा पद्धतीने हा कोण तयार झाला, पोलार. आता कन्सेप्ट पण लक्षात ठेवा, सॉल्युबिलिटी नावाचा एक कन्सेप्ट आहे. सोल्युशन मध्ये आपल्याला सॉल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यापासून सोल्युशन तयार होतो. जो कमी प्रमाणात असतो तो सॉल्यूट, जो जास्त प्रमाणात असतो तो सॉल्व्हंट. आता जेव्हा सॉल्यूट सॉल्व्हंट मध्ये टाकतो तो विरघळतो का नाही, या कन्सेप्टला आपण सिंपल भाषेमध्ये सॉल्युबिलिटी असं म्हणतो. आज एक सिंपल लक्षात ठेवायचं, पोलार पदार्थ हा पोलार सॉल्व्हंट मध्ये विरघळतो, पोलार पदार्थ हा नॉन पोलार मध्ये विरघळत नाही. उदाहरणार्थ किंवा उलट लक्षात ठेवायचं, साखर पाण्यामध्ये विरघळते, म्हणजे पाणी तर पोलार आहे, म्हणजे साखर पोलारच असली पाहिजे. मीठ पाण्यात विरघळतं, म्हणजे मीठ पोलार आहे, पाणी पोलार आहे. पण मीठ पेट्रोल मध्ये विरघळत नाही, कारण पेट्रोल हे नॉन पोलार आहे, मीठ हे पोलार आहे. आणि म्हणून हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता काय झालं, हायड्रोजन बॉन्ड दाखवत असताना असं का घडलं, हे फक्त एकाच घटकामुळे घडलं, ते म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्या कारणानं पोल्स तयार झाले. प्रश्न काय आहे, व्हाय देयर इज अ राईज इन द पोल इन द कंपाऊंड ऑर बॉन्ड. तर हे कशामुळे झाले, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग कोणाची जास्त आहे, फ्लोरीनची. त्यासोबत दोघं कोण आहेत, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. तरच मग काय झालं, समजा माझ्याकडे हा दुसरा H, हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा तिसरा आहे. बरं,
इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय सांगतो, देयर इज अ अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस. आधी काहीच नव्हतं, पण आता पहा ना, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे, आणि मग हे दोघं अट्रॅक्ट व्हायला लागतात एकमेकांकडे, हे दोघं अट्रॅक्ट व्हायला लागतात. हा पुढचा भाग सगळं काही दाखवत नाही मी, हा पुढचा भाग, आणि आता ते एकमेकांपासून दूर होते, पण अट्रॅक्शन मुळे ते जोडले गेले. आणि हे जोडल्या जात असताना लक्ष द्या, ही डॉटेड लाईन दाखवली मी, आणि ही डॉटेड लाईन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा कोण आहे, हायड्रोजन बॉन्ड. आणि जर तो नसता तर आता काय झालं, ते असोसिएशन हा शब्द वापरतोय. असोसिएशन, हा असोसिएशन शब्दाचा अर्थ काय होतो, संघटना, ते एकत्र आले. आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग असा आहे की दूर दूर असल्यावर त्यांची ताकद कमी होते, स्ट्रेंथ कमी होते, जवळ आल्यामुळे त्यांची ताकद वाढली, त्यांची स्ट्रेंथ वाढली, आणि यामुळं हायड्रोजन बॉन्डमुळं बॉन्डिंग जे आहे याला आपण आता तिथं तुम्हाला कन्सेप्ट आहे टेक्स्ट बुक मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स, वाटल्यास फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या हायड्रोजन बॉन्डिंगला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणायचं. लक्षात आलं का? आता ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचा भाग एक्सप्लेन करतो त्यावेळेला समजा माझ्याकडे एक अशा पद्धतीचा भाग आहे, हा N डबल बॉन्ड O, हा O आणि हा H, हा ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे. हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा तर निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह जर इकडे इलेक्ट्रॉन गेला तर मग अशामध्ये काय होतं की हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह मध्ये हा बॉन्ड तयार. बघा आता दोघांमधला फरक लक्षात घ्या, एकाच मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्ड आला आणि अशा पद्धतीच्या हायड्रोजन बॉन्डला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणायचं. आता तुम्हाला काय शिकवलं मी, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. पण याच्यातला फरक एक लक्षात ठेवा, या बेसिक प्रॉपर्टीज मध्ये काय होतं, कशासाठी वापर आहे तर आपल्याला सॉल्युबिलिटी आणि बॉइलिंग मेल्टिंग पॉइंट जे आहेत त्यासाठी असा वापर होतो. सॉल्युबिलिटी मध्ये काय सांगितलं, व निश्चितच पोल तयार झाले. याचा अर्थ हायड्रोजन बॉन्डिंग ज्यांच्याकडे आहे त्याचं सॉल्युबिलिटी पोलार सॉल्व्हंट मध्ये चांगल्या प्रकारची मोर सिग्निफिकंट व्हायला पाहिजे. आता व्हॉट इज बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट? बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंटचा अर्थ आपण सांगत असताना एक प्रामुख्यानं असं म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण की ज्या असोसिएशनचा भाग, आपण हा सॉलिड आहे, या सॉलिडला जेव्हा तुम्ही हीट देता तेव्हा तो मेल्ट होतो, तो मेल्टिंग पॉइंट हा आपला एक सिंपल भाग आहे. पण मी तुम्हाला सोल्युशन मध्ये एक्झॅक्ट मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंटच्या व्याख्या काय आहेत ते सांगतो. पण सध्या एक लक्षात ठेवा, हा जेव्हा पदार्थाच्या अवस्थेनुसार, समजा अशा प्रकारचा पदार्थ असेल जेव्हा ते क्लोज कॉम्पॅक्ट असते, अशा प्रकारचा असेल आणि हा अशा प्रकारचा असेल तर आपण देयर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. काय होतं, सॉलिडला आपण हीट दिल्याच्या नंतर सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होतं. थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण जात असताना आपण लिक्विफिकेशन, एक ज्यावेळेला सॉलिडचं लिक्विड मध्ये होणारं रूपांतर आहे, लिक्विडला आपण हीट दिली तर त्याचं रूपांतर हे गॅस मध्ये होतं, स्टीम होते तयार, त्याची वाफ तयार होते. आता हा जो पार्ट आहे त्याला वेपोरायझेशन म्हणतो, लिक्विडचा गॅस. आता या कंडिशन मध्ये जर तुम्ही टेम्परेचर कमी केलं, गॅसचं टेम्परेचर कमी केलं तर लिक्विड होतं, लिक्विडचं टेम्परेचर कमी केलं तर सॉलिड होतं. थर्मोडायनॅमिक्स मध्ये डिटेल मध्ये पाहायचं आहे, गॅसचं टेम्परेचर कमी केल्यावर लिक्विड होण्याच्या क्रियेला कंडेन्सेशन म्हणायचं. लिक्विडचं टेम्परेचर सॉलिड जेव्हा कमी केल्यावर सॉलिड होतो त्याला फ्रीजिंग असं म्हणायचं. या प्रोसेस मध्ये कधी कधी काय होतं, सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट गॅस मध्ये होतं. उदाहरणार्थ कॅम्फोर, कापूर, त्याला सब्लिमेशन असं म्हणायचं. पण याचा आणि इथं काय फरक आहे तर एक सांगायचं, जेव्हा सॉलिडचा लिक्विड होतो तेव्हा तो मेल्ट व्हायलाय, लिक्विडचा गॅस होतो तेव्हा तो बॉईल व्हायलाय. तो बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट मध्ये काय होतं, हे जे पार्टिकल्स असे एकत्र आहेत सॉलिड मध्ये, यांच्यामध्ये अंतर वाढतं, हा सिंपल भाग आहे. मग जर यांच्यामधला फोर्स, ज्याला आपण नाव दिलं इंटरमॉलिक्युलर फोर्स, हा जितका जास्त असेल तेवढा त्यांचा बॉइलिंग पॉइंट कसा असेल, जास्त. हा एक सिंपल भाग आहे. आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं बघायचा. मग आता काय कन्सेप्ट कळाला तुम्हाला व्यवस्थित,
हायड्रोजन बॉन्डिंगमुळे असोसिएशन होतं इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये फोर्स हा जास्त स्ट्रॉंग असतो. आता आपण अमाइन्स मध्ये जर विचार केला तर हा प्रायमरी अमाइन आहे, हा सेकंडरी अमाइन आहे आणि हा टर्शियरी अमाइन आहे. प्रश्न आहे हायड्रोजन बॉन्ड साठी कोण आवश्यक आहे? हायड्रोजन. टर्शियरीकडे आहे का? नाहीये. मग याचा अर्थ निश्चितच त्याचा बॉइलिंग पॉइंट सर्वात कमी. प्रायमरीला किती, सेकंडरीला किती हायड्रोजन आहे? एक. प्रायमरीला 2. म्हणजे सर्वात चांगली हायड्रोजन बॉन्डिंग कोण दाखवल? प्रायमरी दाखवल. हा कन्सेप्ट आहे. म्हणून बॉइलिंग पॉइंट मध्ये तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंगचा कन्सेप्ट असा आहे की हायड्रोजन बॉन्डिंग ज्याच्याकडे इफेक्टिव्ह आहे, स्ट्रॉंग आहे, त्याच्याकडे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त आहेत, त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. जर तुम्हाला याची तुलना जर करायची असेल जनरल भागामध्ये तर तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आरएच आहे. आरएच हा सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट असणार कारण त्याकडे हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे. त्याच्यानंतर आपण एक तुलना करूया आरएनएच. तसा जर विचार केला तर ROR इथर, त्याच्यानंतर RNH, त्यानंतर ROH, त्यानंतर RCOOH. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कार्बोक्सिलिक ऍसिडची हायड्रोजन बॉन्डिंग हे आता जवळपास सगळ्यात लक्षात ठेवायचं. हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात स्ट्रॉंग कार्बोक्सिलिक ऍसिडची, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर हा नायट्रोजन असणारा पार्ट. ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल चर्चा चालू आहे. त्यानंतर इथं तर यांच्याकडे हायड्रोजन बॉन्डिंग ॲब्सेंट असते. याच्यावर सीईटी आणि नीटला असंख्य क्वेश्चन विचारतात पण कन्सेप्ट एकच आहे. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असतात म्हणून त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हे जास्त असतात. आता या भागामध्ये तुम्हाला हा भाग दाखवत असताना एक प्रामुख्यानं ज्या प्रॉपर्टीज आपण पाहतो की हा R, हा C डबल बॉन्ड O, हा O, हा H, हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह. लक्षात घ्यायचा. स्ट्रक्चरल पार्ट आपण ज्या वेळेला दाखवतो अशा वेळेसची कंडिशन ज्या वेळेला पाहायला मिळते हा R, हा C डबल बॉन्ड O, हा O आणि हा H पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह. आता क्रॉस मध्ये ग्राफ मध्ये दाखवतो मी आणि हे दाखवत असताना हा आणि हा तयार झाला. इतरांमध्ये ही प्रॉपर्टी कधी पाहायला मिळत नाही पण अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे डायमर. म्हणजे दोन कार्बोक्सिलिक ऍसिड एकामध्ये तयार झाले. कशामुळे तयार झाले? हायड्रोजन. इंटरमॉलिक्युलर प्रोसेस मध्ये ही प्रॉपर्टी कार्बोक्सिलिक ऍसिडचं युनिक उदाहरण आहे आणि मग कार्बोक्सिलिक ऍसिडचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हे जास्त असतात. हाच कन्सेप्ट आपल्याला सोल्युशन टॉपिक मध्ये देखील पाहायचा आहे. आजच्या कन्सेप्ट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आणि त्याचं बॉइलिंग पॉइंट याच्यासोबत असणारं जे रिलेशन आहे हे आपण पाहिलं. उर्वरित सेक्शन जो आहे आपण पुढच्या सेक्शन